ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेरे. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेरे या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत चटपटीत, सोपी आणि झटपट फुलगोबी मटारची भाजी, जी पोळी, भाकरी किंवा पराठ्यासोबत खूप छान लागते. तर चला तर सुरुवात करू रेसिपीसाठी. यासाठी लागणारे कांदे, चिरलेला कांदा, बारीक टोमॅटो चिरलेला, लसूण ठेचलेला, आलं ठेचून घेतलेलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, मटार, बटाटे आणि फुलकोबी आणि कढीपत्ता. सर्वप्रथम फुलगोबी साफ करून धुवून घ्यायची. एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यात मीठ टाकून पाणी उकळून घ्यायचं आणि फुलगोबी 2 ते 3 मिनटं पाण्यामध्ये उकळून घ्यायची. झाकण ठेवून मध्यम आचेवरती थोडा वेळ उकळून घेऊन थोडीशी शिजवून आणि याच्यातले कीटाणू वगैरे ते निघून जातात. तर स्वच्छ साफ करून ठेवलेली कोबी धुवून घेतली आणि मिठाच्या गरम पाण्यात ठेवून एक शिजून घ्यायची आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. ही चटपटीत फुलगोबीची भाजी अतिशय कमी वेळात टिफिनसाठी एकदम परफेक्ट. नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून तुमच्यासाठी मी अगदी सोप्या पद्धतीत घेऊन येते रेसिपी. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. ह्या पद्धतीने फुलकोबीची भाजी तयार करा. खूप छान लागते. अगदी चटपटीत, चमचमीत, टिफिनसाठी एकदम परफेक्ट. यामध्येच मटारही ॲड करून तेही 3 ते 4 मिनटं अशी शिजवून घ्यायची गरम पाण्यामध्ये. तोपर्यंत बाकीची तयारी करूया. छान अशी आपली शिजवून झाली आहे. तर कढाई आपण गरम होण्यासाठी ठेवूया. त्यात फोडणीसाठी तेल ॲड करूया. तेल ॲड केले की त्याच्यामध्ये मोहरी टाकूया. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरे ॲड करूया. जिरे ॲड केले की चिमूटभर हिंग ॲड करूया. आणि चिरलेले बटाटे ॲड करून पहिले शिजवून घेऊया. बटाटे थोडेसे परतले की त्याचमध्ये आपण कांदा ॲड करून परतून घेऊया, जेणेकरून बटाटा सॉफ्ट होईल. बटाटा सगळ्यात अगोदरच परतून घ्यायचा, जेणेकरून कच्चे पण निघून जाते. छान बटाटा आपला हा फ्राय झाला आहे ऑलमोस्ट. हा बटाटा सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये आपण कांदा ॲड करून छान असं परतून घेऊया. बटाटा हा छान परतला आहे. त्यामध्ये कढीपत्ता ॲड करूया आणि कांदा ॲड करून छान असा गुलाबी होईपर्यंत कांदा परतून घेऊया. त्याच्यानंतर लसूण ठेचलेलं टाकूया, आलं चिरून ठेवलेलं ते टाकूया आणि एक हिरवी मिरची टाकूया. ते छान असं परतून घेऊया आणि कांदा हा सांगितल्याप्रमाणे गुलाबी होईपर्यंत छान असा परतवायचा. ही भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा जिरा राईससोबत, डाळ भातासोबत खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. खूप सोप्या पद्धतीत आहे, इझी कोणीही बनवू शकतं.
छान असा आपला कांदा गुलाबी होईपर्यंत परतवायचा. तर शेवटी टोमॅटो ॲड करूया, त्यालाही छान परतून घेऊया. टोमॅटो परतत असतानाच त्याच्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकूया, हळद टाकूया. ते छान असं परतून घेऊया. मालवणी मसाला, लाल तिखट, गरम मसाला हे आमचे घरगुती मसाले आहे. धना जिरा पावडर, कांदा लसूण मसाला आणि छान असं परतून घ्यायचं. छान अशी कोथिंबीर ॲड करायची आणि परतून घ्यायचं. छान असं परतून घ्यायचं. त्यात थोडंसं मीठ ॲड करूया. मीठ ॲड करताना आपण अगोदर फुलगोबीमध्ये पण टाकलं होतं, त्या हिशोबाने अंदाजेच मीठ टाका. पण मीठ आता टाकल्यानंतर टोमॅटोही सॉफ्ट होतो आणि बटाट्यालाही छान मिक्स लागतं मीठ. आणि हे उकडलेले फुलगोबी आणि मटर त्याच्यात ॲड करून छान असं मिक्स करून घेऊया. तर छान टेस्ट येते, एकदम चमचमीत झटपटीत बनणारी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. आणि यासाठी काही टिप्स देते मी. फुलकोबी खूप मऊ होऊ देऊ नका शिजताना. कमी पाणी वापरल्यास भाजी जास्त चविष्ट लागते. हवी असल्यास थोडी कोथिंबीर घालू शकतात, छान टेस्ट येते. आणि ज्याप्रमाणे सांगितले, ही भाजी पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा जिरा राईससोबत खूप छान लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सोप्या आणि घरगुती रेसिपीसाठी अन्नपूर्णा बाय कविता नेहरेसोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटूया एक नवीन चवीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.